नमस्कार, मी आपला मित्र अमोल सांगानी. आपण पाहतात AS न्यूज लाईव्ह. रायगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासह महाविकास आघाडीच्या वतीने खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या जनआक्रोश दरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रायगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत देण्यात यावी, रायगाव तालुक्यातील मजूर वर्गांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा ताबडतोब देण्यात यावा, सोयाबीनला 7,000 रुपये भाव तर कापसाला 10,000 रुपये भाव देण्यात यावा, PM किसान योजनेचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, अशा विविध मागण्या घेऊन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी शेतमजूर तहसील कार्यालयावर धडकले व आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार रायगाव यांना देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निष्ठुर निर्दयी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या मोर्चात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय देशमुख यांनी केले होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम, किशोर इंगळे, अरविंद वाडोणकर, मिलिंद इंगोले, नंदकुमार गांधी, किरण कुमरे, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठुने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, शिवसेना शहर प्रमुख इम्रान पठाण, अंकुश मुनेश्वर, डॉक्टर नरेंद्र इंगोले, बाळासाहेब जवादे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याकडे लक्ष देत नाही, शेतकऱ्यांना लक्ष देत नाही, मजुरीला लक्ष देत नाही, रोजगारांना नोकऱ्या मात्र मिळत नाही. ह्या सगळ्या प्रकारचे प्रश्न बाजूला ठेवून आमचे आदरणीय खोके महाराज, मुख्यमंत्री कोण? खोके महाराज, आणि त्याच्यानंतर नाही ते खोके महाराज, नागपूरचे टरबूज महाराज खोके महाराज, आणि दुसरे महाराज धोके महाराज, खोके महाराज, धोके महाराज आणि खोके महाराज सगळे एकत्र आले. या सगळ्या लोकांना कळून चुकलं की या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये दाबून खासदारकीला मतदान झालेलं आहे. खासदार निवडून आलेले, आता एकही आमदार निवडून येणार नाही अशी त्यांना गॅरंटी आहे त्यांच्या बीजेपीची. आणि म्हणून त्यांना झाली मतांची कडकी, आणि म्हणून बहीण झाली लाडकी. झाली की नाही झाली? त्यांना कळून चुकलेलं आहे. जेव्हा एखादा कर फेरतो आपण, तेव्हा परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही मित्र. जास्त बदमाशी वाढली तर, दुराचार जर वाढला तर तुम्हाला लोक ठोकल्याशिवाय राहत नाही. ते मी म्हणत नाही, आमचे नितीन गडकरी म्हणाले, ज्या माणसानं दिलेला शब्द पाळत नसेल तर लोक त्याच्या फेकटात लाथ मारल्याशिवाय. ते कोणाचं वाक्य आहे? नितीन गडकरींचं आहे. नितीन गडकरी पुन्हा असं म्हणाले की ज्याले बायको सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळणार. ते कोणाचं वाक्य आहे? कोणासाठी आहे? माननीय विश्वगुरूसाठी आहे. कोणासाठी आहे? विश्वगुरूसाठी आहे. आणि म्हणून तीन तोंड महाकाय, कुंद्रकोटी समप्रभ असे गणपती नागपूरमध्ये जन्माला, आणि ते खोटं बोलायला लागले मित्र. खोटं बोलायचं नाही. आमच्या खासदार साहेबांनी ठरवलेलं आहे, सगळ्या निवडणुका आपण हातात हात घालून मिळवणार आहोत. सर्व शेतकरी बांधव, वेगवेगळ्या गावातून आलेले आमचे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण शेतकऱ्याचा मोर्चा या सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी काढलेला आहे. सोयाबीनला 7,000 रुपयाचा भाव मिळाला पाहिजे, कापसाला 10,000 रुपयाचा भाव मिळाला पाहिजे. शासनानं या खरेदी या ठिकाणी चालू केली पाहिजे. आमच्या शेतकरी बांधवांना जे वीज मिळत नाही ती वीज 24 तास मिळाली पाहिजे. अशा अनेक मागण्यासाठी आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या सरकारला उद्योगपतीला मदत करण्याचा या ठिकाणी सपाटा लावला, पण आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्याचं कर्जमाफीचं प्रकरण अजूनही त्यांनी हाती घेतलं नाही. अरे, शेतकऱ्याची कर्जमाफी मागच्या सरकारमध्ये झाली, परंतु या सरकारने शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पुढच्या वेळेस आपलं सरकार आल्या
पाठीशी हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं आपल्याला देते.